अजित पवार दिल्लीला रवाना. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. शिंदे आणि फडणवीस मुंबईत असताना अजित पवार दिल्लीला गेल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता. मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती. मुंबईच्या आझाद मैदानाची भाजप नेत्यांकडून पाहणी. शपथविधी सोहळ्याच्या तयारीची दरेकर आणि बावनकुळेंकडून पाहणी. भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. रुपाणी उद्या तर सीतारामन बुधवारी मुंबईमध्ये येणार. 4 डिसेंबरला विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसंदर्भात बैठक. बैठकीनंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा होणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. महायुती सरकार मजबूत, महायुतीत मतभेद नाहीत, विरोधकांनाही आम्ही शपथविधीचं निमंत्रण देऊ, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला. हसन मुश्रीफ, बाबा अत्राम, प्रकाश सोळंके यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची घेतली भेट. देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची रेग. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागर बंगल्यावर. अमित शहांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं. अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला निघणार असल्याची सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेते असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता. रोहित पवारांचं वक्तव्य. विधिमंडळ नेता गटनेता प्रतोद निवडताना काळजी घ्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पक्षप्रमुखांना सल्ला. पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती पार पाडू, नार्वेकरांचं वक्तव्य. महायुतीच्या शपथविधी संदर्भात मुंबई भाजपमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली भाजपची बैठक. एकनाथ शिंदेंच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द, सूत्रांची माझाला माहिती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे बैठका रद्द. मी उपमुख्यमंत्री होणार या चर्चा निराधार, खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. मी राज्यात कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट. श्रीकांत शिंदेंबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही, खासदार नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण. गृहमंत्रीपद शिवसेनेकडे नव्हतं म्हणून मविया सरकार पडलं, संजय राऊतांचा दावा. गृहमंत्रीपद ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये असं फडणवीस वारंवार म्हणायचे, राऊतांचं वक्तव्य. शिंदेंची दाढी, औरंगजेब अफझलखानाची दाढी फक्त शिवाजी महाराजांना शोभली, संजय राऊतांची टीका. दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढी पार्ट 2 आला तर तुम्हाला डम्पिंग ग्राउंडवर जाऊन बसावं लागेल, संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर निशाणा. फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातल्या कामासाठी किंवा मित्रता टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केला नाही, बच्चू कडू यांची टीका. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढच्या भाऊबीजेला वाढ होणार, सुधीर मुनगंटीवारांची माहिती. योजना राखी पौर्णिमेला सुरुवात केली, आता भाऊबीजेला मानधनामध्ये वाढ करू, मुनगंटीवारांचं वक्तव्य. महिलांना जेव्हापासून सरकार स्थापन होईल तेव्हापासूनच मानधन वाढ पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणींना मानधनात वाढ करू असं वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरू करून भाजपने तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचं काम सुरू केलंय, नाना पटोलेंचा हल्लाबोल. कंत्राटी भरती रद्द न केल्यास पटोलेंकडून आंदोलनाचा इशारा. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेतला असल्याची अविनाश जाधव यांची माहिती. शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रेंनी सागर बंगल्यावर जात घेतली, देवेंद्र फडणवीसांची भेट. सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघातले खासदार. उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अपूर्व हिरेंनी घेतली अजित पवारांची भेट. अपूर्व हिरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची चर्चा. सिंधुदुर्गात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार वैभव नाईक यांना अश्रू अनावर. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू, वैभव नाईक यांचा निलेश राणेंना इशारा. सोलापुरातल्या मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची कदमांची मागणी. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार. पराभूत उमेदवारांच्या बैठकीत 20हून अधिक उमेदवारांकडून विरोधात काम करणाऱ्यांच्या तक्रारी. उद्या मार्केटवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. मतदान प्रक्रिया न राबवण्यासाठी प्रशासनाकडून दबाव. मार्केटवाडीत उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत असलेल्या 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस. प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष.
मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या आमच्या निर्णयाला सरकार एवढं का घाबरतंय? मार्केटवाडीतल्या ग्रामस्थांचा सवाल. उद्या आम्ही शांततेत मतदान प्रक्रिया राबवणारच, ग्रामस्थांचा निर्णय. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी गावात 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी. ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात केली होती तक्रार. ईव्हीएम विरोधात मनसेही आक्रमक. मनसे आमदार माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलेल्या ईव्हीएमवर संशय. वाढलेली 65,000 मतं प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशी मिळाली? मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल. पुन्हा मतमोजणीसाठी मराठवाड्यात 9 जणांचा अर्ज. छत्रपती संभाजीनगरमधून 4 तर धाराशिवमधून 3 पराभूत उमेदवारांचे अर्ज. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक. पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार आणि जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक. हर्षवर्धन पाटील, रमेश अप्पा थोरात, अशोक पवार आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित. शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर पोलिसांनी विजय शिवतारेंची गाडी अडवली. गाडी अडवल्याने शिवतारे चिडले. आमदार आणि माजी मंत्र्यांना ओळखत नाही का? शिवतारेंचा पोलिसांना सवाल. रायगडमध्ये यापुढे शेतकरी कामगार पक्षाचा ग्रामपंचायत सदस्यही शिल्लक राहणार नाही. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं शेकापला आव्हान. यापुढील निवडणुकात ताकदीने लढण्याचाही दळवींचा निर्धार. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणांचं अनोखं साहस. 800 फूट उंचीच्या नागपाणी कड्यावरनं झळकावला बॅनर. भाजप आमदार नारायण कुचे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडनं रेणुका मातेला साकडं. जालन्यातल्या सोमठाणा येथील रेणुका माता मंदिरात केली पूजा आणि अनुष्ठान. कोल्हापुरात संजय मंडलिक आणि सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी. खरे दादा म्हणून संजय मंडलिकांचे तर सतेज पॅटर्न म्हणत पाटील समर्थकांचे बॅनर. शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजाळींच्या समर्थकांकडून खोलेश्वर मंदिरात आरती. मंत्रिपदासाठी खोलेश्वराला घातलं साकडं. एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर कॉमन मॅन अशा आशयाचे पोस्टर्स. राहुल कनाल यांच्याकडनं पोस्टरबाजी. धाराशिव आणि तुळजापूर शहरात काम दमदार मामा भाचे आमदार अशा आशयाचे बॅनर. उस्मानाबाद मतदारसंघातनं आमदार कैलास पाटील विजयी तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढा मतदारसंघातनं विजयी. मुख्यमंत्री कुणीही असो आरक्षणाचा लढा सुरूच राहणार. जरांगे उपोषण करण्यावर ठाम. उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असणार. जरांगे यांची माहिती. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग निर्मितीचा वाद चिघळला. पैसे न देताच शासनाकडनं जमीन संपादनाचं काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाचं काम सुरू. सावरकरांच्या बदनामीचं प्रकरण. अधिवेशनामुळे राहुल गांधी आज उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे पुढची सुनावणी 10 जानेवारीला. सावरकरांचे पंटू सात्यकी सावरकर यांनी पुण्यामध्ये दाखल केली आहे याचिका. काँग्रेस नेते नसीम खान आणि सूरज सिंग ठाकूर यांच्यामधला वाद चव्हाट्यावर. निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानं सूरज सिंग यांना नोटीस, तर नसीम खान खासगी कंपनीप्रमाणे पक्षामध्ये वागतायत, ठाकूर यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत नोंदवला निषेध. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नियोजित होती, मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाकडून आनंद दिघे यांचं स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू. अंबादास दानवेंचा आरोप. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचं नाशिकचे काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांच्याकडनं स्वागत. हिंदू लोकसंख्येसंदर्भात केलेलं वक्तव्य. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचा शासकीय कर्मचाऱ्यांना 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय, मात्र कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाला प्रतिसाद न मिळाल्याचे चित्र. भातसा नदीपात्रावरील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम दुरुस्तीचं काम सुरू, त्यामुळे ठाण्यामध्ये 5 दिवस 30% पाणी कपात, त्यामुळे विभागवार 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार. तळ कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातल्या वातावरणात बदल. 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी. पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.